हॅलो फ्रेंड्स, मी तेजस गायधने. मी माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत करतो आहे. आज आपण इन्कम टॅक्सचे जे एम सी क्यूज आहेत ते एम सी क्यूज पाहणार आहोत, जे तुम्हाला आता पुढच्या महिन्यामध्ये जी एक्झाम आहे 5 ऑक्टोबरपासून, त्या एक्झाममध्ये जे विचारले जाऊ शकतात असे एम सी क्यूज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे. या व्हिडिओमध्ये जवळपास अर्धा सिलेबस कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 75 एम सी क्यूजमध्ये तुमचा अर्धा सिलेबस कंप्लीट करणार आणि त्याच्यानंतरची उरलेला अर्धा सिलेबस आहे हा 75 एम सी क्यूजमध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत आहे. तर चला बघूया, आपण सुरुवातीचे जे एम सी क्यूज आहे ते एम सी क्यूज आपण घेत आहोत. तर बघा, सर्वात पहिला प्रश्न, भारतात कर हे किती प्रकारचे असतात? तर प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, क मध्ये सांगितलं आहे अ आणि ब, आणि वरीलपैकी कोणतेच नाही. तर भारतामध्ये तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, भारतामध्ये कर हे दोन प्रकारचे कर असतात. एक डायरेक्ट अँड दुसरा इनडायरेक्ट, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. त्याच्यामुळे हा ऑप्शन येते क. त्याच्यानंतर कर भरण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तीलाच कराचा भरणा करावा लागतो. या कराची जबाबदारी असणाऱ्या व्यक्तीवर या कराची जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीवर सोपविता येत नाही अशा कराला काय म्हणतात? ज्याला कर भरण्याची जबाबदारी आहे तोच कर भरतो, त्याला प्रत्यक्ष कर असे म्हणतात. त्याच्यामुळे ऑप्शन अ प्रत्यक्ष कर हा बरोबर आहे. ज्या कराचा बोजा करदात्याच्या स्वतःच्या खिशातून भरावा न लागता तो दुसऱ्याकडून वसूल करू शकतो. अप्रत्यक्षपणे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कराचा भार पडतो व शेवटी तो कराचा भार उपभोक्त्यावर पडतो, तेव्हा त्याला काय म्हणतात? तर हा जो म्हणजे जो कर आहे तो कर हा एका वस्तूवर लागतो आणि तो वस्तूवरचा कर सगळ्यात शेवटी उपभोक्त्याकडून वसूल करण्यात येते, तेव्हा त्या कराला अप्रत्यक्ष कर असे म्हणतो आपण. त्याला जी एस टी वगैरे जे आहे, आता सध्याचा नवीन कर आलेला आहे तो जी एस टी आहे, किंवा तुमचा पेट्रोल डिझेलवर जो लागणारा जो टॅक्स आहे तो टॅक्ससुद्धा डायरेक्ट उपभोक्त्यावर पडत असतो. आणि एक्साईज ड्युटी ज्याला म्हणतो ते सुद्धा अप्रत्यक्ष कर आहेत. तर ते आपण नेक्स्ट साईडमध्ये पहा काय सांगितलेलं आहे. तो कोणता कर आहे? तो अप्रत्यक्ष कर आहे. त्याच्यामुळे त्याचा ऑप्शन येणार आहे ब. त्याचा ऑप्शन ब येणार आहे. त्याच्यानंतर पहा, भारतातील इसवी सन 1856मध्ये स्वातंत्र्य संग्रामाद्वारे झालेल्या युद्धाच्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी कोणी 1860मध्ये प्रथम कराची आकारणी केली होती? तर प्रथम कराची आकारणी केली होती सर जेम्स विल्सन यांनी केली होती. हा एक ऑप्शन आहे, सर जेम्स विल्सन, ज्याचा ऑप्शन क. यांनी सर्वप्रथम 1856मध्ये जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचं भारतावर राज्य होतं तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचे सर जेम्स विल्सन यांनी 1860मध्ये सर्वप्रथम कराची आकारणी केली होती. आणि त्याचं कारण काय होतं? 1856मध्ये जो उठाव झालेला होता त्या उठावाचं पूर्तता करणे, खर्चाची पूर्तता करण्यासाठी हा कर लावण्यात आला. त्याच्यानंतर पहा, प्रत्यक्ष कर चौकशी समितीच्या शिफारशीनुसार कर अधिनियम 1961 पारित झाला व तो 1 एप्रिल 1962 पासून अंमलात आला. लक्षात ठेवा, 1 एप्रिल 1962 पासून अंमलात आला. त्याच्यानंतर पहा, कलम 2/31 प्रमाणे ज्याच्यावर कराचे शोधन करण्याचे दायित्व असते त्याला म्हणून संबोधतात. आता कलम 2 नुसार कलम 2 जी आहे ही कलम 2 कशाशी रिलेटेड आहे? व्यक्ती या संकल्पनेशी रिलेटेड आहे ना. तर त्याच्यामुळे नेक्स्ट पहा, तर त्याला व्यक्ती असे म्हणतात. कलम 2 नुसार ज्याच्यावर कर आहे, दायित्व आहे, त्याला व्यक्ती असे म्हणतात. त्याच्यामुळे ऑप्शन क व्यक्ती. त्याच्यानंतर बघा, आयकर अधिनियमाच्या कलम 2/7 नुसार ज्या व्यक्तीकडून आयकर व आयकराशी संबंधित रक्कम शोधनाला जबाबदार असतो अशा व्यक्तीला काय म्हणतात? कलम 2/7 नुसार, म्हणजे सेक्शन 2 सबसेक्शन 7 नुसार ज्या व्यक्तीकडून आयकर व आयकराशी संबंधित रक्कम शोधनाला जबाबदार असतो अशा व्यक्तीला काय म्हणतात? तर त्याला करदाता म्हणतात. जो व्यक्ती कर शोधनाला जबाबदार असतो त्याला करदाता असे म्हणतात. त्याच्यानंतर नंबर 8,
आयकर अधिनियमांतर्गत कलम 2/9 प्रमाणे कोणत्या वित्तीय वर्षाची समाप्ती झाल्यानंतरचा जो 1 एप्रिलपासून सुरू होणारा व 31 मार्चला समाप्त होणारा 12 महिन्याचा कालावधी असतो त्याला काय संबोधतात? तर त्याला कर आकारणी वर्ष किंवा कर निर्धारण वर्ष. ठीक आहे. जो 1 एप्रिल ते 31 मार्च ज्याला आपण म्हणतो त्याला आपण फायनान्शियल इयर म्हणतो. ठीक आहे. किंवा कर निर्धारण वर्षसुद्धा म्हणतो. वित्तीय वर्ष म्हणतो, कर निर्धारण वर्ष म्हणतो, कर आकारणी वर्ष म्हणतो. तर हा जो वर्ष आहे हा 1 एप्रिलपासून स्टार्ट होतो, 31 मार्चला संपतो. तर त्याच्यामुळे हा जो आहे अ आणि ब हा कर निर्धारण वर्ष असेल. त्याच्यानंतर नंबर 9मध्ये काय सांगितलेलं आहे? कलम 3 नुसार ज्या वर्षात उत्पन्न, ज्याला आपण आय म्हणतो, इन्कम कमविलेले असते त्या वर्षाला काय म्हणतात? तर त्याला गतवर्ष म्हणतात, पूर्ववर्ष म्हणतात, अ आणि ब दोन्ही म्हणतात की केवळ ब म्हणतात? काय म्हणतात? कलम 3 लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. कलम 3 नुसार उत्पन्न, ज्याला आय म्हणतो, ती आय ज्या वर्षात मिळविली जाते त्या वर्षाला काय म्हणतात? तर त्याला गतवर्ष म्हणतात किंवा पूर्ववर्ष म्हणतात. गतवर्ष ज्याला प्रिव्हियस इयर म्हणतो आपण. जो कंप्लीट झालेला वर्ष असतो, चालू वर्षाला आपण प्रिव्हियस इयर, त्याला असेसमेंट इयर म्हणतो. परंतु जो कंप्लीट झालेला आहे आणि ज्या वर्षामध्ये कंप्लीट आपण उत्पन्न मिळवतो त्या वर्षाला गतवर्ष किंवा पूर्ववर्ष असे म्हणतात. त्याच्यामुळे ऑप्शन जो तुमचा बरोबर येईल तो ऑप्शन येईल अ आणि ब. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही दुसरी स्लाईड झाली. त्याच्यानंतर नेक्स्ट स्लाईड पहा, नंबर 10. कोणत्याही व्यक्तीच्या उत्पन्नाच्या निश्चित स्रोतापासून नियमितपणे मिळणारा आर्थिक लाभ म्हणजे काय असते? त्याला आय सुद्धा म्हणतात किंवा उत्पन्न सुद्धा म्हणतात. आय म्हणजेच इन्कम, उत्पन्न म्हणजे सुद्धा इन्कमच. त्याच्यामुळे ऑप्शन क, अ आणि ब. अधिनियमातील कलम 14 नुसार करदात्याची आय किती शीर्षकांतर्गत निश्चित करण्यात येते? सगळ्यांना माहीत आहे, 5 शीर्षक आहे ना माहीत? इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन. आणि ह्या चारही याच्यामध्ये जे इन्कम येत नाही ती इन्कम जाते. नंबर 5वा जो हेड्स आहे तो इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ठीक आहे. त्याच्यामध्ये कॅज्युअल इन्कम पण जाते. त्याच्यामध्ये अदर इन्कम, जी इन्कम या वरच्या चारही हेड्समध्ये जात नाही ती इन्कम 5व्या हेड्समध्ये जाते. त्याच्यामुळे 5 हेड्स आहेत. कलम कितवी? 14, सेक्शन 14 नुसार. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं पहा, नंबर 12. 5 शीर्षकांतर्गत मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाला काय म्हणतात? एकूण उत्पन्नाला एकूण सकल उत्पन्न असे म्हणतात. ठीक आहे. एकूण सकल उत्पन्न किंवा त्याला ढोबळ उत्पन्न सुद्धा म्हटलं जाते. एकूण ढोबळ उत्पन्न किंवा एकूण सकल उत्पन्न, ग्रॉस इन्कम, टोटल ग्रॉस इन्कम. मग त्याच्यानंतर त्याच्यामधून काही डिडक्शन होत असते, काही कपाती कटतात आणि मग त्याच्यानंतर नेट इन्कम मिळत असते आणि नेट इन्कमवर मग तुमची टॅक्स चार्ज करण्यात येते. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, नंबर 13. एकूण सकल उत्पन्नातून आयकर अधिनियमातील कलम 80C ते 80U मधील तरतुदीनुसार असलेल्या वजावाटी केल्यानंतर शिल्लक असणारी उत्पन्न म्हणजे कोणते उत्पन्न? आत्ताच सांगितलं. काय सांगितलं? एकूण उत्पन्न, ज्याला आपण नेट उत्पन्न म्हणतो. तर याचा ऑप्शन येईल ऑप्शन क, एकूण उत्पन्न असे म्हणतात. त्याच्यानंतर आयकर अधिनियमाच्या कलम 139 अंतर्गत आयकर विभागाद्वारे प्रत्येक करदात्याला त्याच्या ओळखीसाठी दिलेला नवीन 10 अंकी असलेला स्वतंत्र कार्ड म्हणजे काय? कलम लक्षात ठेवत चला हां. कलम 139 कधी कधी कलम पण विचारले जाते हां. म्हणजे अशा प्रकारचं म्हणजे जसं आता हा जो आहे 10 अंकी असलेला स्वतंत्र कार्ड, ज्याला आपण पॅन कार्ड म्हणतो. तर मग कधी कधी प्रश्न काय विचारले जाते की पॅन कार्ड हा आयकर अधिनियमाच्या कोणत्या कलमाअंतर्गत येतो? तर ते कलमसुद्धा लक्षात ठेवणे आवश्यक. कलम किती? 139 लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नंबर 5. चुकीचा पॅन नमूद केल्यास रुपयेपर्यंत दंड व शिक्षेची तरतूद आहे. यामुळे कर चुकवेगिरीला आळा बसेल अशी अपेक्षा आहे. तर किती रुपयापर्यंत दंड आहे? तर पॅन कार्ड नमूद केल्यानुसार जर तुम्ही कर चुकवेगिरी जर करत असाल तर मॅक्झिमम
10,000 रुपयापर्यंत दंड व शिक्षेची तरतूद आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर नंबर 6 पहा. आयकर सेवायोजक कर कपात करण्यास पात्र आहे असे समजले जाते. अशा पात्र सेवायोजकाने सर्वप्रथम आयकर करदात्याच्या कलम 203 अ प्रमाणे कर कपात क्रमांकासाठी आयकर नियम 114 अ प्रमाणे फॉर्म क्रमांक 49 मध्ये काय मिळवण्यासाठी अर्ज करून तो मिळवावा लागतो. तर ही कलम आहे कलम 203, हे लक्षात ठेवा काय काय कलम आहे, कलम 203 अ आणि नियम आयकर नियम 114 अ आणि फॉर्म नंबर 49 हा कशाशी रिलेटेड आहे, हा आहे टॅन कार्डशी रिलेटेड आहे. टॅन कार्ड आहे ना, तर त्याच्यामुळे त्या कलमा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नंबर 17 आयकर नियम च्या तरतुदीप्रमाणे कर आकारण्याची राशी विशिष्ट मुदतीच्या आत शासनाकडे जमा करावी लागते. शासनाकडे जमा केलेली कराची राशी ज्या करदात्याच्या उत्पन्नातून कर कपात केली असेल त्याचे कर शोधन मानले जाते. तर ही जी आहे ही क्रमांक 13 नुसार 30 प्रमाणे आयकर नियम 30च्या तरतुदीप्रमाणे कर आकारण्याची राशी विशिष्ट मुदतीच्या आत शासनाकडे जमा करावी लागते. त्याच्यानंतर पहा नंबर 18 आपल्याला आयकर खात्याकडून मिळालेला टॅन हा कोणत्या बाबतीत न चुकता नमूद करणे आवश्यक आहे. नमूद न करणे हा सुद्धा गुन्हा मानला जातो. तर कोणत्या बाबतीत, तर याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन अ कर कपात केलेला कर चलनाने भरताना त्या प्रत्येक चलनावर, कर कपातीचे प्रमाणपत्र देताना त्या प्रत्येक प्रमाणपत्रावर, त्याच्यानंतर आहे कर कपातीचे सर्व रिटर्न्स दाखल करताना आणि ड आहे वरील सर्व. तर वरील सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला टॅन नंबर द्यावा लागतो. टॅन नंबर नमूद करणे आवश्यक आहे. म्हणजेच ह्या सर्व चारही म्हणजे तीनही ऑप्शनसाठी तुम्हाला टॅन नंबर द्यावा लागतो. त्याच्यानंतर नंबर 19 मध्ये काय सांगितलेलं आहे, कोणत्याही व्यक्तीला आयचे शोधन करताना शोधन आयवर एका निर्धारित दराने कर कपात करून उर्वरित राशी आयकर्त्याला शोधन करतात व कपात केलेली राशी सरकारी खात्यात जमा करतात. या कपात केलेल्या राशीला काय म्हणतात, काय म्हणतात, भरणास्थानी कर कपात, उगमस्थानी कर कपात, चलनस्थानी कर कपात, शोधनस्थानी कर कपात. हे समजून घ्या प्रश्न काय म्हणत आहे. प्रश्न कोणत्याही व्यक्तीला आयचे शोधन करताना शोधन आयवर एका निर्धारित दराने कर कपात करून उर्वरित राशी आयकर्त्याला शोधन करतात. म्हणजे अगोदरच तुम्हाला आय मिळण्याच्या अगोदरच तुमच्या टॅक्स डिडक्ट करण्यात येते, तेव्हा त्याला TDS म्हणतो. TDS म्हणजेच टॅक्स डिडक्ट ॲट सोर्स, म्हणजे जेव्हा सोर्स निर्माण होतो त्याच्यावरच ऑलरेडी टॅक्स कटण्यात येते, त्याला उगमस्थानी कर कपात असे म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर 20 पहा. 20 मध्ये काय सांगितलेलं आहे, उगमस्थानी कर कपातीचे कर प्रशासनाच्या दृष्टीने कोणते फायदे आहेत. कोणते फायदे आहेत, हे सर्व फायदे आहेत. अ ब क ड. काय म्हणत आहे, उत्पन्नाचे शोधन करताना आयकर कापला जात असल्याने आयकर चुकविला जाण्याची शक्यता नाही. त्याच्यानंतर आहे कपात केलेला कर त्वरित भरला जाण्याची तरतूद असल्यामुळे अशा कराची थकबाकी राहण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. क उत्पन्न देणाऱ्यांची संख्या उत्पन्न प्राप्त करण्याच्या संख्येपेक्षा कमी असल्याने प्रशासनाला नियंत्रण ठेवणे तर सोपेच जाते, परंतु कर कपातीची जबाबदारी उत्पन्न देणाऱ्याची असल्यामुळे कर वसुली सुलभ होते. हे सर्व फायदे TDSचे आहेत. ठीक आहे, उगमस्थानी कर कपातीचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा नंबर 21. भारतात गोळा होणाऱ्या एकूण आयकरापैकी सुमारे किती टक्के आयकर हा उगमस्थानी कर कपातीमधून गोळा केला जातो. 50% टॅक्स ऑलरेडी TDS मधून कट करण्यात येतो. 50%, ओके, 50%.
त्याच्यानंतर आहे मुळात कर कपात करण्याची जबाबदारी ज्या व्यक्तीवर दिलेली आहे ते खालीलप्रमाणे कोण असते. ज्या व्यक्तीवर कर कपात करण्याची जबाबदारी दिलेली असते तो वेतनाचे शोधन करणारा असतो, प्रतिभूतीवरील व्याजाचे शोधन करणारा असतो, लाभांशाचे शोधन करणारा असतो. TDS हा कट करण्याचा अधिकार हा अनेक अधिकाऱ्यांकडे असतो. अनेक अधिकाऱ्यांकडे म्हणजे तुम्हाला कॅज्युअल इन्कम जर झाली असेल तर तो जो कॅज्युअल इन्कम देणारा जो व्यक्ती आहे तो सुद्धा तुमचा TDS काटत असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे हे सगळे त्याच्यामध्ये येत असतात. या व्यतिरिक्त सुद्धा येत असतात. त्याच्यामुळे ऑप्शन ड बरोबर आहे. एकूण आयकराच्या किती टक्के एज्युकेशन सेस भरावा लागतो? किती टक्के? आता जर तुम्ही मागचं वर्ष जर पाहिलं तर मागच्या वर्षीपासून म्हणजे 19-20 हा जर तुम्ही फायनान्शियल इयर जर पकडत आहात, 19-20 हा जर तुमचा फायनान्शियल इयर पकडत आहात तर तो एज्युकेशन सेस हा अगोदर 3% होता, परंतु आता 4% झालेला आहे. परंतु तो तुम्हाला जर वर्ष जर दिलेला असेल की फायनान्शियल इयर 18-19 हा जर वर्ष जर दिलेला असेल तर मग तो 3%. ठीक आहे, 1% आता वाढलेला आहे, 4% आता चालू झालेला आहे. तर त्याच्यामुळे हा जो आहे आयकर एज्युकेशन सेस हा 4% भरला जात आहे सध्या 4%. परंतु प्रिव्हियस इयरचा जर मागच्या वर्षीचा जर विचार केला तर तो 3% येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रकरण दुसरा, कृषी उत्पन्न. आयकर अधिनियमांतर्गत कलम 2(1)(अ) मध्ये स्पष्ट करण्यात आलेले शेती व्यवसायापासून प्राप्त झालेले उत्पन्न आयकर अधिनियमाच्या कलम 10(1) नुसार आहे. काय आहे? पूर्णपणे करमुक्त आहे, अंशतः करमुक्त आहे, पूर्णपणे करयुक्त आहे की पूर्णपणे करपात्र आहे. तर तुम्हाला माहीतच आहे जे शेतीवरचा जो उत्पन्न आहे, ठीक आहे, कृषी उत्पन्न, हा सर्व कृषी उत्पन्न कलम 2 मध्ये स्पष्ट केलेला आहे. परंतु कलम 10(1) नुसार हा पूर्णतः करमुक्त आहे, टॅक्स फ्री आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. काय आहे? हा पूर्ण टॅक्स फ्री आहे. त्याच्यानंतर पहा, आयकर अधिनियमांतर्गत कलम 2(1)(a) मध्ये असलेले कृषी उत्पन्न कोणते आहेत? तर भारतामध्ये असलेल्या कृषी जमिनीपासून प्राप्त भारतातील शेतीसाठी उपयुक्त असलेल्या जमिनीपासून प्राप्त उत्पन्न, कृषी मालाच्या प्रक्रियेपासून अथवा कृषी प्रक्रियेपासून प्राप्त उत्पन्न. नंबर 4, कृषी शेतीमधून उत्पादन झालेल्या मालाच्या विक्रीपासून प्राप्त उत्पन्न. आणि नंबर 5, शेत जमिनीमध्ये असलेल्या मकानापासून प्राप्त उत्पन्न. तर हे 5ही प्रकारचे उत्पन्न आहेत. हे उत्पन्न कृषी उत्पन्न ॲग्रिकल्चरल इन्कम समजण्यात येते. त्याच्यामुळे ऑप्शन जो अ आहे, ऑप्शन ए हा बरोबर आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. ऑप्शन ए म्हणजे 5ही ऑप्शन आहेत, हे 5ही ऑप्शन कृषी उत्पन्न समजण्यात येते. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा नंबर 3, खालील प्रकारच्या कोणत्या उत्पन्नाला कृषी आय मानले जात नाही? आता कोणती उत्पन्न कृषी आय मानले जात नाही? जसं नंबर 1, मासेमारी, कुक्कुटपालन, दुग्ध उत्पादन, दूध डेअरी यापासून मिळणारे उत्पन्न कृषी आय मानले जात नाही, कारण की हा बिझनेस आहे. त्याच्यानंतर नंबर 2, शासनाद्वारे विकास योजना राबवण्यासाठी शेतजमिनीचे अनिवार्य भूसंपादन केल्यास त्याबद्दल मिळणारी नुकसान भरपाईची राशीसुद्धा ही कृषी उत्पन्न मानली जात नाही. त्याच्यानंतर नंबर 3, कृषी आयमधून प्रमंडळाने दिलेला लाभांश हा सुद्धा कृषी उत्पन्न समजण्यात कृषी आय मानले जात नाही. त्याच्यानंतर नंबर 4, यांत्रिक कृषी फॉर्मच्या व्यवस्थापकाला मिळणारे उत्पन्न हे सुद्धा कृषी आय मानले जात नाही. त्याच्यामुळे नंबर अ जो आहे, हे नंबर अ याच्यामध्ये बरोबर ऑप्शन आहे. त्याच्यानंतर नंबर 4, अंशतः कृषी उत्पन्न निश्चित करताना शेतीमध्ये निर्माण झालेल्या कृषी उत्पादनाचा वापर कारखान्यात उत्पादन प्रक्रियेत होत असल्यास अशा उत्पन्नाचे बाजार मूल्य निश्चित करून हे बाजार मूल्य अंशतः कृषी आय समजून मानले जाईल. काय मानले जाईल? करमुक्त मानले जाईल, करपात्र मानले जाईल, अंशतः करपात्र मानले जाईल की अंशतः करमुक्त मानले जाईल? तर जे आहेत
बाजार मूल्य अंशतः कृषी आयमधून मानले जाईल. म्हणजे काय आहे, अंशतः कृषी उत्पन्न निश्चित करताना शेतीमध्ये निर्माण झालेल्या कृषी उत्पन्नाचा वापर कारखान्यात उत्पादन प्रक्रियेत होत असल्यास अशा उत्पन्नाचे बाजार मूल्य निश्चित करून हे बाजार मूल्य अंशतः कृषी आय समजून पूर्णतः करमुक्त मानले जाईल. काय मानले जाईल? कारण की याचा उपयोग कशासाठी होत आहे? याचा उपयोग म्हणजे बाजार मूल्य निश्चित करण्यासाठी होत आहे. तर बाजार मूल्य निश्चित करताना त्याच्यापासून मिळणारी जी आय आहे ही करमुक्त असेल. तर याचा ऑप्शन अ जो आहे हा बरोबर आहे. कृषी उत्पन्न पूर्णतः करमुक्त आहे, परंतु एक व्यक्ती, हिंदू अविभाजित परिवार आणि व्यक्तीचा समूह यापैकी कोणाचेही गैर कृषी करयोग्य आय न्यूनतम करयोग्य सीमेपेक्षा अधिक असून कृषी आय रिकाम्या जागापेक्षा अधिक असल्यास पूर्ण उत्पन्न एकत्रित करून कर आकारणी करावी आणि करामधून कृषी आयच्या उत्पन्नावर जो कर आकारला असेल ती सूट द्यावी. तर किती कृषी आयपेक्षा अधिक असल्यास आहे ना, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे समजून घ्या. म्हणजे कृषी उत्पन्न पूर्णतः करमुक्त आहे, परंतु जर ज्याला आपण सिंगल व्यक्ती म्हणू, एकल व्यक्ती किंवा एक HUF आहे, हिंदू अनडिवायडेड फॅमिली आहे किंवा व्यक्तींचा समूह आहे, याच्यापैकी कोणाचेही गैरकृषी करयोग्य आय न्यूनतम करयोग्य आयपेक्षा अधिक असून कृषी आय 5,000 रुपयापेक्षा अधिक असल्यास पूर्ण उत्पन्न एकत्रित करून कर आकारणी करावी आणि करामधून कृषी आयच्या उत्पन्नावर जो कर आकारला असेल ती सूट द्यावी. 5,000. किती? 5,000. त्याच्यानंतर नंबर 3 पहा. आयकर अधिनियम 1961च्या कलम 5 अंतर्गत दरवर्षी संसदेत पारित केलेल्या वित्तीय अधिनियमाच्या तरतुदीनुसार व्यक्तीची कर पात्रता निर्धारित केली जाते. तर ही आहे ऑप्शन आहे कलम 5. कलम 5 काय? वित्तीय अधिवेशनाच्या तरतुदीनुसार व्यक्तीची कर पात्रता निर्धारित केली जाते. कर पात्रता निर्धारित केली जाते कलम 5 नुसार. करदात्याच्या उत्पन्नाचे आगणन निवासी दर्जावर अवलंबून असल्यामुळे आयकर अधिनियमांतर्गत कलम 6 नुसार निवासीय स्थिती निश्चित केली जाते. कलम 6 नुसार. त्याच्यानंतर नंबर 3 आयकर अधिनियमाच्या कलम 6(1) अंतर्गत दिलेल्या अटीपैकी एका अटीची पूर्तता केल्यास त्या व्यक्तीला काय मानला जाईल? त्याला साधारण निवासी मानला जाईल. त्याच्यानंतर एखादे प्रमंडळ भारतीय प्रमंडळ असल्यास किंवा कोणत्याही प्रमंडळाच्या कारभाराचे नियंत्रण आणि प्रबंधन पूर्णतः भारतामधून होत असल्यास त्या प्रमंडळाला काय समजण्यात येते? तर त्या प्रमंडळाला भारतातील निवासी प्रमंडळ समजण्यात येते. नेक्स्ट पहा. विदेशी प्रमंडळाच्या कारभाराचे नियंत्रण आणि प्रबंधन पूर्व वर्षात पूर्णतः भारताबाहेरून झाले असल्यास या प्रमंडळाला भारतातील काय समजण्यात येईल? याला अनिवासी समजण्यात येईल. या प्रमंडळाला अनिवासी प्रमंडळ समजण्यात येईल. म्हणजे ज्याचे नियंत्रण भारताच्या बाहेर आहे परंतु प्रबंधन भारतात आहे. म्हणजे नियंत्रण आणि प्रबंधन भारताबाहेरून आहे परंतु तो प्रमंडळ भारतात आहे. ठीक आहे. तर अशाला अनिवासी. प्रत्येक अन्य व्यक्ती काय राहत नाही? प्रत्येक अन्य व्यक्ती साधारण निवासी राहत नाही. प्रत्येक अन्य व्यक्तीचे संबंधित गतवर्षात नियंत्रण व प्रबंधन पूर्णतः किंवा अंशतः भारताबाहेर असेल तर त्याला काय मानले जाईल? तर त्याला अनिवासी मानले जाईल. ठीक आहे. नंबर ड अनिवासी मानले जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर 4 प्रकरण नंबर 4 आगम व भांडवली उत्पन्न. त्याच्यातला पहिला प्रश्न पहा. आयकर करदात्याच्या 1961 नुसार करदात्याच्या उत्पन्नावर आयकर न आकारता कशावर कर आकारला जातो? तर हा कर आकारला जातो करपात्र उत्पन्नावर. नंबर 2 आगम आणि भांडवली उत्पन्नासंबंधी आयकर कायद्याच्या दृष्टीने भेद केला जात नसला तरी मात्र आयकर निर्धारणाच्या दृष्टीने कशासाठी फरक मानला जातो? करपात्रतेसाठी. ठीक आहे. उत्पन्न करपात्रतेसाठी हा फरक मानला जातो. त्याच्यानंतर नंबर 3 व्यवसाय व पेशापासून उत्पन्नाची गणना करताना काय खर्च विचारात घेतला जातो? तर त्याच्यामध्ये आगम स्वरूपाचा खर्च आणि आगम स्वरूपाची प्राप्ती हे दोन्ही विचारात घेतले जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर
चल भांडवलाद्वारे मिळणारे उत्पन्न हे कोणत्या स्वरूपाचे उत्पन्न आहे? चल भांडवलाद्वारे मिळणारे उत्पन्न हे कोणत्या स्वरूपाचे उत्पन्न आहे? तर हे आहे आगम स्वरूपाचे उत्पन्न आहे. नंबर ब, आगम स्वरूपाचे उत्पन्न आहे. त्याच्यानंतर नंबर 5, व्यापारातील उत्पन्नाची हानी झाल्यामुळे मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम म्हणजेच काय मानली जाते? तर ही आगम आय मानली जाते. नंबर 6, व्यक्तीला उत्पन्नाच्या स्वरूपात मिळणारी रक्कम कोणत्या स्वरूपाची मानली जाते? कोणत्या स्वरूपाची? ही आगम आय स्वरूपाची मानली जाते. त्याच्यानंतर कोणत्याही स्थिर संपत्तीची किंवा भांडवलाची विक्री करून त्यापासून मिळणारी आय ही कोणती आय असते? तर ही भांडवली आय असते. त्याच्यानंतर नंबर 8, स्थिर संपत्ती किंवा भांडवली संपत्तीची हानी झाल्यामुळे मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम म्हणजेच कोणती आय होय? तर ही भांडवली आय होय. जेव्हा आपण स्थिर संपत्ती विकतो आणि आय होते ते भांडवली आय. एखाद्या व्यक्तीला मिळणारी एकमुस्त रक्कम कोणती आय आहे? ही भांडवली आय आहे. एकमुस्त मिळत असते. त्याच्यानंतर नंबर नेक्स्ट, भांडवली स्वरूपाचे उत्पन्न सोडून इतर सर्व प्रकारचे उत्पन्न म्हणजेच चल संपत्तीपासून प्राप्त होणारे उत्पन्न कोणत्या स्वरूपाचे मानले जाते? हे आगम स्वरूपाचे उत्पन्न मानले जाते. आणि त्याच्यानंतर नंबर 11, स्थिर स्वरूपाची संपत्ती अथवा भांडवल याद्वारे होणारी प्राप्ती ही कोणती प्राप्ती मानली जाते? ही भांडवली प्राप्ती किंवा भांडवली उत्पन्न मानले जाते. ठीक आहे. तर पुढचं पहा, पुढचं प्रकरण 5, कपाती. भारतीय आयकर अधिनियम 1961च्या प्रकरण 6A मध्ये करदात्याच्या एकूण सकल आयमधून ग्रॉस टोटल इन्कम करावयाच्या तरतुदी ह्या कपाती संबंधीच्या तरतुदी आहेत. ठीक आहे. कोणता आहे? प्रकरण 6A, प्रकरण 6A हा कपाती संबंधीच्या ह्याच्यामध्ये ग्रॉस इन्कम जो आहे सकल आयमधून हा कपाती संबंधीच्या तरतुदी आहे. ग्रॉस इन्कममधून आपण डिडक्शन करत असतो. त्याच्यानंतर नंबर 2, विविध शीर्षकांतर्गत मिळणाऱ्या एकूण सकल उत्पन्नामधून कलम 80C 80क ते 80U अंतर्गत असणाऱ्या कपातीची वजा केल्यानंतर शेष राशी करदात्याने कोणते उत्पन्न मानले जाईल? कोणते उत्पन्न? तर ते करप्राप्त उत्पन्न मानले जाईल. उरलेले जे काही आहे सगळ्या डिडक्शन झाल्यानंतर म्हणजेच 16 पासून सर्व उत्पन्न झालं. 16 1 2 3 सगळ्या डिडक्शन झाल्या. त्याच्यानंतर 80C ते 80Uच्या सगळ्या डिडक्शन झाल्यानंतर उरलेलं जे काही उत्पन्न राहील ते उत्पन्न तुमचं टॅक्सेबल इन्कम राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर 3, आयकर कायदा 1961च्या कलम 80C ते 80U अंतर्गत येणाऱ्या कपातीचा उद्देश करदात्याने या करदात्याच्या माध्यमातून विविध प्रकारची रिकामी जागा करून आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रोत्साहन देणे होय. गुंतवणूक व बचत. नंबर ब च्यामध्ये ऑप्शन आहे नंबर ब, गुंतवणूक व बचत. त्याच्यानंतर पहा नंबर 4, सेक्शन 80C 80CCC 80CCD1 या सर्वांची मिळून एकूण कपात व वजावटीची कमाल मर्यादा किती आहे? हे सगळ्यांनाच माहीत आहे. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहे. किती आहे? 1,50,000. अस्थगित वार्षिक योजना प्रणाली डिफरेड ॲन्युइटी स्कीम वेतनाच्या किती टक्के करमुक्त राहील? माहीत आहे का? नाही माहीत? कलम 20%, वेतनाच्या 20% ही करमुक्त राहील. त्याच्यानंतर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ज्याला NSC म्हणतो, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, यामध्ये केलेली गुंतवणूक व यावर मिळणारी व्याजसुद्धा ही कपातीस पात्र आहे. पूर्ण 100% काय असते? टॅक्स फ्री असते. त्याच्यानंतर नंबर 7, कलम 80DDB नुसार वैद्यकीय औषधोपचारावरील खर्च एक्सपेंडिचर ऑन मेडिकल ट्रीटमेंट जर करदात्याने स्वतःच्या किंवा कुटुंबातील अवलंबित व्यक्तीला झालेल्या कॅन्सर, एड्स, पार्किन्सच्या वगैरे गंभीर आजारावरील उपचारासाठी खर्च केला असेल तर किती राहील? किती राहील? याचा आन्सर आहे जवळपास 40,000 राहील, 40,000. त्याच्यानंतर कलम 80E नुसार करदात्याच्या स्वतःच्या पत्नीच्या किंवा अपत्याच्या 12वी नंतरच्या कोणत्याही शिक्षणासाठी किंवा कोर्स करण्यासाठी घेतलेल्या कर्जावरील संपूर्ण व्याज ही कपातीस पात्र राहील. कलम 80E नुसार
कपातीस पात्र आहे. त्याच्यानंतर कपातीस पात्र असलेल्या देणगीचे किती प्रकार आहेत? सीमारहित देणगी, सीमासहित देणगी, आणि ब दोन्ही म्हणजे सीमारहित आणि सीमासहित वरीलपैकी कोणती नाही. तर ह्या दोन्ही देणग्या कपातीस पात्र आहेत, सीमारहित आणि सीमासहित. त्याच्यानंतर नंबर 10, 100% कपातीस प्राप्त असलेल्या देणग्या कोणत्या आहेत? तर 100% कपातीस, 100% डिडक्टेबल ज्या सबस्क्रिप्शन आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत? तर सुरक्षा कोष, पंतप्रधान निधी, भूकंप निधी, नॅशनल चिल्ड्रन फंड, मुख्यमंत्री निधी, सांप्रदायिक सद्भावना, राष्ट्रीय फाउंडेशन देणगी आणि नॅशनल स्पोर्ट, ह्या सर्व आहेत. सर्व या सर्वच्या सर्व 100% कपातीस आहेत, पात्र आहेत. ऑप्शन ड. त्याच्यानंतर पहा, 50% कपातीस प्राप्त असलेल्या देणग्या कोणत्या आहेत? नेहरू स्मारक निधी, बरोबर आहे 50%. पंतप्रधान दुष्काळ सहायता निधी, ते पण बरोबर आहे. इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट, राजीव गांधी फाउंडेशन, ह्या सगळ्याच्या सगळ्या म्हणजे कोणत्या? ऑप्शन ड. 1, 2, 3, 4 सर्वच्या सर्व ह्या 50% कपातीस प्राप्त आहेत. त्याच्यानंतर नंबर 12 पहा, 50% कपातीस प्राप्त असलेल्या देणग्या कोणत्या आहेत? तर 50% ह्या दोन्ही देणग्या आहेत. सरकार किंवा स्थानिक सत्तेला पुण्यार्थ कार्य करण्यासाठी दिलेले दान आणि भारतामध्ये स्थापित असलेले जे पुण्यार्थ कार्य करणारी संस्था अथवा कोश आहे त्याच्यामध्ये केलेल्या देणग्या आहेत. ह्या दोन्ही देणग्या कपातीस 50% पात्र, म्हणजे 50% तुमचं डिडक्शन होईल, 50%वर तुम्हाला टॅक्स चार्ज करतील. त्याच्यानंतर नंबर 13, सामाजिक बांधिलकीच्या औदात्य भावनेने आणि त्यांच्या अन्य कार्यकुशलता बघून नोकऱ्या दिल्या जातात अशा करदात्यांसाठी, म्हणजे स्वतःचा विकलांग असणाऱ्या करदात्याला कशा प्रकारे आयकरामधून वजावट दिली जाते? तर जवळपास ₹50,000 किंवा 10,000पर्यंत, म्हणजे जर त्याची काय सामाजिक बांधिलकीच्या औदात्य भावनेने किंवा अन्य कार्यकुशलता बघून नोकऱ्या दिल्या जातात अशा करदात्यांसाठी, म्हणजे स्वतःच्या विकलांग असणाऱ्या करदात्याला कशा प्रकारच्या आयकरामधून वजावट दिली जाते? तर 50,000 व 10,000पर्यंत वजावट आयकरामधून दिली जाते. त्याच्यानंतर नंबर 6 पहा, प्रकरण 6, करमुक्त उत्पन्न. आता करमुक्त उत्पन्नामधल्या काही प्रश्न आहेत. आयकर अधिनियमानुसार करदात्याच्या ज्या उत्पन्नावर कर भरावा लागत नाही त्या उत्पन्नाला काय म्हणतात? त्याला करमुक्त उत्पन्न म्हणतात. ज्याच्यावर कर भरावा लागत नाही तो करमुक्त, सोपंच आहे. त्याच्यानंतर पहा, करदात्याच्या विविध उत्पन्नाचे कर पात्रतेच्या दृष्टीने कशा प्रकारे वर्गीकरण केले जाते? तर पूर्णतः करमुक्त, अंशतः करमुक्त व करपात्र उत्पन्न, अंशतः करपात्र उत्पन्न, हे सर्वच्या सर्व अशा प्रकारे वर्गीकरण केले जाते. नंबर ड. त्याच्यानंतर पहा, हिंदू संयुक्त परिवाराचा सदस्य म्हणून कलम 10/2 नुसार उत्पन्न आहे. तर हिंदू संयुक्त सदस्य जर असेल तर त्याचं जो उत्पन्न आहे हा करमुक्त असतो, कारण की जो आहे चार्ज करायचा आहे तो पूर्णच्या पूर्ण भरण्याचं काम हा जो मुखिया असतो, जो कारभारी असतो, तो कारभारीच टॅक्स वगैरे पेड करतो. त्याच्यामुळे पुन्हा मग त्याची सदस्यांना भरण्याची काही आवश्यकता नसते. ठीक आहे. त्याच्यामुळे त्या सदस्यासाठी त्याचं उत्पन्न करमुक्त असते, कारण की त्याचा ऑलरेडी टॅक्स कोण देत असतो? HUF देत असतो. त्याच्यानंतर पहा नंबर 4, आयकर अधिनियमातील कलम 10/4 नुसार केंद्र सरकारने 1 जून 2002 पूर्वी अधिसूचित केलेल्या प्रतिभूती व बॉन्ड्सवरील दिलेले व्याज हे करमुक्त राहील. म्हणजे 2002च्या अगोदरचा हे त्याच्यावर दिलेलं व्याज जे आहे हे करमुक्त राहील. आता त्याच्यानंतर टॅक्सेबल आहे. त्याच्यानंतर नंबर 5 पहा, प्रमाणे अनिवासी व्यक्तीला भारतीय रिझर्व्ह बँकेने भारतातील कोणत्याही बँकेत अनिवासी खाता उघडण्यास अनुमती दिली असल्यास त्या खात्यावर दिलेली व्याज करमुक्त राहील. आता हा कोणत्या अधिनियमाप्रमाणे? तर अधिनियम आहे विदेशी विनिमय प्रबंध अधिनियम. ऑप्शन अ जो आहे ऑप्शन अ बरोबर आहे. त्याच्यानंतर नंबर 6 पहा, LIC किंवा इतर इन्शुरन्स कंपन्यांकडून दिनांक 1 ऑगस्ट 1996 पासून तयार केलेल्या पेन्शन योजनेच्या फंडामध्ये कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या पेन्शन फंडात अंशदान केले असेल तर ही रक्कम निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला एकमुस्त मिळत असेल तर ती काय राहील? करमुक्त राहील. ही पूर्णच्या पूर्ण करमुक्त राहील. त्याच्यानंतर पहा नंबर 6,
इतर सेवा आयोजकाद्वारे पेन्शनच्या बदल्यात प्राप्त ग्रॅच्युटी होणारी एकमुस्त राशी कोणत्या सीमेपर्यंत करमुक्त राहील? तर कोणत्या? कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या निवृत्ती लाभाची ग्रॅच्युटी राशी मिळणाऱ्या एकूण निवृत्ती वेतनाच्या 1/3 भागाची एकमुस्त राशी, किंवा मग इतर परिस्थितीमध्ये मिळणाऱ्या एकूण निवृत्ती वेतनाच्या 1/2 भागाची एकमुस्त राशी. म्हणजे ह्या दोन्ही अ आणि ब, म्हणून हा ऑप्शन क बरोबर आहे. त्याच्यानंतर 8 पहा, नंबर 8. आयकर अधिनियमाच्या कलम 10 प्रमाणे केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या वेळेस अर्जित रजेच्या रोखीकरणाची प्राप्त राशी काय आहे? करमुक्त आहे. याचा ऑप्शन ब. त्याच्यानंतर पहा, आयकर अधिनियमाच्या कलम 10 प्रमाणे औद्योगिक विवाद अधिनियम 1947 अंतर्गत सेवेतून कमी केल्यामुळे कर्मचाऱ्याला मिळणारी क्षतिपूर्ती राशी निर्धारित सीमेपर्यंत करमुक्त राहील. यात कोणते घटक येतात? आता घटक पहा कोणते कोणते येतात. वास्तविक क्षतिपूर्तीची राशी, शासनाने निर्धारित केलेले 5 लाख आणि औद्योगिक कायद्याद्वारे निर्धारित केलेली राशी, हे सर्वच्या सर्वपैकी वरील सर्वपैकी कमी राशी ही करमुक्त राहील. याच्यामध्ये कोणते घटक येतात? तर हे सर्वच्या सर्व राशी करमुक्त राहील. नंबर ड. त्याच्यानंतर नंबर 10 पहा, आयकर अधिनियमाच्या कलम 10(10)(c) प्रमाणे कोणत्या उपक्रमाअंतर्गत सेवा करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला स्वेच्छानिवृत्तीनंतर मिळणारी क्षतिपूर्ती राशी निर्धारित सीमेपर्यंत करमुक्त राहील? त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. केंद्र व राज्य सरकारचे कर्मचारी, सार्वजनिक व इतर प्रमंडळातील कर्मचारी, स्थानिक प्राधिकरण, वैधानिक प्राधिकरण, विद्यापीठ व इतर शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था. तर हे सगळेच्या सगळे कलम 10 नुसार यांच्या जी आहे क्षतिपूर्ती राशी जी आहे निवृत्तीनंतर मिळणारी, स्वेच्छानिवृत्तीनंतर मिळणारी जी क्षतिपूर्ती राशी जी आहे ती पूर्ण करमुक्त राहील. ऑप्शन ड येईल याच्यामध्ये. ऑप्शन ड म्हणजे पूर्ण 1, 2, 3, 4, 5, 6 हे सर्वच्या सर्व करमुक्त राहील. त्याच्यानंतर 11 पहा, आयकर अधिनियमाच्या कलम प्रमाणे भोपाळ गॅस दुर्घटना अधिनियम 1985 अंतर्गत प्राप्त राशी पूर्ण करमुक्त राहील. याची कलम सांगितली विचारलेली आहे. तर कलम 10 आणि इन ब्रॅकेट 10BB, ठीक आहे, सेक्शन 10 इन ब्रॅकेट सबसेक्शन 10BB. त्याच्यानंतर 12 आयकर अधिनियमांतर्गत कलम 10(10)(ड) प्रमाणे जीवन विमा पॉलिसीच्या परिपक्वतेनंतर मिळणारी अधिलाभांशासहित प्राप्त राशी ही पूर्णतः करमुक्त राहील. काय राहील? पूर्णतः करमुक्त. 10 आलं की समजून जायचं की 10वरच्या मॅक्झिमम ज्या कलमा आहेत, मग 10 म्हणजे 10(1) असो, म्हणजे जे कृषी उत्पन्न असो, किंवा मग आता हे 10 असो, ह्या सगळ्याच्या सगळ्या करमुक्त असतात. तर त्याच्यामुळे जे आलं ते डायरेक्ट आपण विचार करायचा नाही, करमुक्त म्हणून ऑप्शन टाकून द्यायचं. आयकर अधिनियमाच्या कोणत्या कलमाप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांना गृहसंपत्तीपासून उत्पन्न, भांडवली लाभ, इतर साधनापासून उत्पन्न, इतर सेवापासून लाभ इत्यादी करमुक्त राहील? आता याचा ऑप्शन काय राहील? आयकर अधिनियमाच्या कोणत्या कलमाप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांना गृहसंपत्तीपासून उत्पन्न, भांडवली लाभ, इतर संपत्तीपासून उत्पन्न, इतर सेवापासून लाभ इत्यादी करमुक्त राहील? तर हा आहे कलम 10(2). कलम 10 सबसेक्शन 2. त्याच्यानंतर पहा, आयकर अधिनियमाच्या कोणत्या कलमाद्वारे केंद्र व राज्य सरकारद्वारा शैक्षणिक उद्देशाने दिलेल्या शैक्षणिक शिष्यवृत्तीची रक्कम एकमुस्त राहील? तर याचा ऑप्शन आहे ब. ऑप्शन ब सांगितलेला आहे, हा एकमुस्त राहील. काय म्हणते? आयकर अधिनियमाच्या कोणत्या कलमाद्वारे केंद्र व राज्य सरकारद्वारे शैक्षणिक उद्देशाने दिलेल्या शैक्षणिक शिष्यवृत्तीची रक्कम करमुक्त राहील? तर याची जी कलम सांगितलेली आहे म्हणजे सेक्शन 10 सबसेक्शन 16. ऑप्शन ब. त्याच्यानंतर आहे, करदात्याच्या एकूण उत्पन्नाची गणना करताना त्याच्या प्राप्त उत्पन्नाचा काही भाग कर निर्धारणासाठी विचारात घेतला जात नाही, त्याला काय म्हणतात? याला
अंशतः करमुक्त उत्पन्न म्हणतात. त्याच्यानंतर नंबर 16, आयकर अधिनियमाच्या तरतुदीप्रमाणे करदात्याच्या एकूण उत्पन्नाची गणना करताना करदात्याला मिळालेल्या एकूण उत्पन्नावर कर निर्धारण केले जाते अशा उत्पन्नाला काय म्हणतात? पूर्णतः करप्राप्त उत्पन्नाशी म्हणतात. ठीक आहे. तर अशा प्रकारची आजची ही याच्यामध्ये जवळपास पूर्ण टोटल जर आपण केलं तर 75 MCQ आहेत आणि याला तुम्ही रिपीट पण पाहू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला ते पाठ होऊ शकतील. ठीक आहे. आणि जिथे जिथे एक्सप्लेन करण्याची गरज वाटली तिथे तिथे मी एक्सप्लेन केलं. खूप जास्त एक्सप्लेन केलं असतं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्याच्यामुळे मी शॉर्टमध्ये घेतलं.